त्यांनी मला इतकं हर्ट केलंय ना, मी कधीही नाही विसरणार. काय? ती माझ्याबद्दल असं म्हणत होती? ठीक आहे, मीही लक्षात ठेवेन. मी त्यांना कधीच माफ नाही करणार. ते हे जे काही वागलेत ना, ते अगदीच चुकीचं आहे आणि यासाठी मी त्यांना प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. ही आणि अशी अनेक वाक्य आपण आपल्या आयुष्यात अनेकदा वापरली असतील. रोज आपण अनेक माणसांच्या संपर्कात येत असतो. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, तसेच प्रत्येकाचे विचारही वेगळे. आपल्याला भेटणारा प्रत्येक माणूस आपल्याशी नीटच वागेल असं नाही. म्हणून मग किती जणांवर राग धरून ठेवायचा आणि किती काळ? प्रत्येकालाच असे अनुभव आले असतील की खूप जवळची व्यक्ती मन दुखावते, खूप चुकीचं वागते किंवा एखाद्या व्यक्तीचं वागणं अनपेक्षितपणे बदलतं. आपल्याला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीने दिलेला हा जो काही त्रास आहे तो मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. तर अशा वेळेस मी एक गोष्ट फॉलो करते, ती म्हणजे अशी की माफ करायला शिकणं. माफ करण्याची ही जी कला आहे ती खूप कमी लोकांना अवगत असते, पण ज्यांनी ही कला आत्मसात केली आहे त्यांना जर आपण बघितलं तर ते त्यांच्या आयुष्यात कधीही त्रासलेले आपल्याला दिसत नाही, तर या उलट ते कायम मनःशांतीचा अनुभव घेताना आपल्याला दिसतात. माफ करण्याची ही कला शिकणं म्हणजे दुबळेपणाचं लक्षण नाहीये, तर फार मोठ्या समजूतदारपणाचं लक्षण आहे. अशी अनेक उदाहरणं सांगता येतील ज्यांचं जीवन क्षमाशील आचरणाने समृद्ध होतं. संत चोखोबा असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, एकनाथ महाराज असतील. प्रत्येकाचं आयुष्य आपल्याला माहितीये, प्रत्येकाचं जीवनचरित्र आपण वाचलेलं आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कृतीने या महान व्यक्तींनी जनमानसावर उमटवलेला ठसा आजही कायम आहे आणि त्यांचं जे आचरण होतं ते क्षमाशील होतं. क्षमाशीलता त्यांच्या आयुष्यात अगदी ठासून भरलेली होती. क्षमाशीलता म्हणजे नक्की काय? तर एखाद्याबद्दल मनात अढी न धरणं, त्याच्यावर संतापून त्याला लगेच प्रत्युत्तर द्यायला न जाणं, एखाद्याबद्दल सुडाची भावना मनात न ठेवणं. आणि याने काय होतं तर स्वतःचाच त्रास कमी होतो. जर समजा एखादी व्यक्ती आपल्या जवळची आहे, ती मनाने वाईट नाहीये आपल्याला माहितीये, पण तिची काहीतरी चूक झाली, तर आपण एक करू शकतो, त्या व्यक्तीची जेव्हा ऐकून घेण्याची मनस्थिती असेल त्याला आपण त्याची चूक समजावून सांगू शकतो आणि त्याला ती चूक सुधरवण्यास म्हणजे त्याची चूक दुरुस्त करण्यास आपण मदतही त्याची करू शकतो. त्याने काय होईल म्हणजे क्षमाशीलता ही भावना असेल तर काय होईल तर आपण सर्व प्रकारच्या इतर त्रासांपासून वाचू शकतो. आजचे पुस्तकामृत या आपल्या उपक्रमाचा आज होता 8वा भाग आणि आजचा विषय होता क्षमाशीलता, माफ करायला शिकणं. आता शेवटी एखाद्यावर राग धरून ठेवायचा, त्याचा सूड उगवायचा, त्याचा बदला घ्यायचा ही भावना मनात ठेवायची की प्रेमाने सगळ्यांना जवळ करायचं, हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. पण असं म्हणतात की प्रेमाने सारं जग जिंकता येतं आणि इतरांशी प्रेमाने वागल्यावर जी अनुभूती येते ती फार सुखद असते. चला मग मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन विचारासह, एका नवीन गोष्टीसह, पण पुढच्या भागात. त्याआधी हा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक व कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.